ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। आजचा अनुभव खूप सुंदर। सुवर्णा शेलार म्हणून आहेत, त्यांनी गावाचं नाव सांगू नका बोललेत आणि हे पण सांगू नका की की मी मी किती वर्षापासून आईंच्या मार्गामध्ये आहे, हे पण सांगू नका बोललेत त्या. तर त्या म्हणत होत्या की माझ्या वयाची 32 वर्ष झाली, तरी माझं लग्न ठरत नव्हतं. ज्यावेळेला मी सुरुवातीला आईंच्या मार्गात आले, त्यावेळेला माझा पाय फ्रॅक्चर झालेला होता. आणि पाय फ्रॅक्चर झालेला असताना अ, अधूनमधून मला ताप पण यायला लागलेला होता त्याच्यामध्येच. आणि मग मी त्याच्यासाठी वेगळ्या डॉक्टरांकडं हे जात होते. ताप येत होता म्हणून वेगळ्या डॉक्टरांकडे जात होते. तर तिथं ज्यावेळेला मी गेले, त्यावेळेला इतकी गर्दी होती, बसायला जागा नव्हती दवाखान्यामध्ये तिथं. आणि एक ताई होत्या म्हणल्या, की ज्या बसलेल्या होत्या, त्यांचं लक्ष नव्हतं बराच वेळ माझ्याकडं. त्या खाली मोबाईलमध्ये बघत होत्या. आणि इतके सगळेजण मला बघत होते. माझा पाय फ्रॅक्चर होता, पण कुणी उठलं नाही. पण त्यांचं ज्यावेळेला माझ्याकडे लक्ष गेलं म्हणल्या, तर त्यावेळेला अचानक त्या पटकन उठल्या आणि मला त्यांनी बसायला जागा दिली. तर त्यावेळेला मी त्यांच्या गळ्याकडे बघितलं, त्यावेळेला आईंचं लॉकेट त्यांच्या गळ्यात होतं म्हणल्या. आणि मला म्हणजे कलावती आईंचं आधीपासून होतं माहिती म्हणल्या. तर मला चांगलं वाटलं आणि मी म्हटलं थँक यू. आणि ज्यावेळेला मी तिथनं उठले, त्यावेळेला मी म्हटलं आणि आईंचं करताय का तुम्ही? तर होय. तर त्या म्हटल्या माझ्या तोंडातून गेलं, की आईंचे संस्कार आहेत हे तुम्ही, की मला बघितल्या-बघितल्या तुम्ही मला बसायला जागा दिली. तर त्या म्हटल्या असं काही नाही आहे खरं तर. म्हणजे आईंचे संस्कार चांगलेच आहेत. पण ते प्रत्येक वेळेला आम्ही घेतोयच असं नाही. पण काही-काही वेळेला आई अ, म्हणजे अगदी ते करायचं नसतंय किंवा करणार नसतोय, तरीसुद्धा एखादी चांगली गोष्ट आमच्याकडनं घडावी म्हणून आतून एकदम प्रेरणा देतात आणि ती होऊन जाते. आईंच्या सगळ्याच गोष्टी घेतल्या असत्या तर अजून खूप चांगल्या ह्याच्यावरती असते मी. तर त्या बँकेत आहेत म्हणल्या. आणि त्यांची त्या त्या दिवशी मग थोडा वेळ आम्ही बाहेर, त्यांनी पण आल्यानंतर मी थोडा वेळ बोलले. आणि मी पण ऑफिसला म्हटलं सुट्ट्याच घेतलेल्या होत्या फ्रॅक्चर झाल्यामुळं. आणि मग घरी आले. आणि ज्या दिवशी तो प्रसंग घडला, त्याच दिवशी दुपारी आईची एक जुनी मैत्रीण, खूप म्हणजे आईची आणि तिची भेट होऊन म्हणल्या जवळ-जवळ 15-20 वर्ष झाले असतील. तर ती मैत्रीण घरी आलेली. आणि आईला इतकं आश्चर्य वाटलं, की इतक्या वर्षानं आम्ही दोघी भेटतोय. आणि ज्यावेळेला ती बोलायला लागली, त्यावेळेला असं कळलं, की ती कलावती आईंच्या मार्गातली होती. तर मला खूप आश्चर्य वाटलं. आणि ती आईंचं ज्यावेळेला त्या सांगायला लागल्या म्हणल्या, की तुझ्या मुलीचं लग्न ठरत नाही, मग मला भेटवलं वगैरे. तर त्यावेळेला म्हटल्या, "लग्न ठरत नाही गं माझ्या मुलीचं, पण आता 32 वर्षाची झाली." तर त्यावेळेला त्यांच्या तोंडून गेलं, की माझ्या मुलाचं पण बरेच वर्ष लग्न ठरत नव्हतं. मी अगदी मागं लागून आईंचं करायला लावलं त्याला. आणि 1.5 वर्षाच्या आत त्यानं 11 मध्ये जप करायला सुरुवात केली. सकाळी 11 मध्ये जप करायचा आणि सेवेला जायचा आठवड्यातून एकदा मंदिरात. आणि नित्योपासना करायचा. आणि ह्या सगळ्यामुळं इतका फरक पडला म्हणल्या. 1.5 वर्षात त्याचं लग्न जमलं आणि खूप चांगली सून मिळाली आम्हाला, असं त्या बोलल्या. आणि तू पण कर. तर मला एकदम असं वाटलं, की सकाळी पण तो प्रसंग घडला आणि आत्ता हा प्रसंग, की म्हणजे आईंना असं वाटत असावं, की मी आईंच्या मार्गात यावं आणि कदाचित यातून काहीतरी चांगलं होणार असेल, असं एकदम माझ्या मनात आलं. तर आईला वाटलं होतं, की ही काय करणार नाही. पण मी स्वतःहून त्यांना विचारलं म्हणलं, की "काय-काय करताय तुम्ही आणि काय करावं लागतंय?" म्हणजे मी बघितलेलं आहे आईंचं वगैरे, मंदिर वगैरे बघितलेलं आहे. पण असं कधी हे नाही झालं, म्हणजे जाणं वगैरे नाही झालं. तर त्या म्हणल्या, "काही नाही, तुला आत्ता सांगू का? म्हणजे सुरुवातीला आधी तू आईंचं चरित्र घे वाचायला आणि मोठं आहे, 2-3 पानं वाच रोज आणि श्रीकृष्ण प्रताप पण घेतलीस तर चालेल." तर मी म्हटलं, "जास्त काही मला सांगू नका. थोडक्यात थोडकं काहीतरी सांगा, की मी सुरुवात करेन आता." तर त्यांनी म्हटलं, "मग आईंचं चरित्र 2-3 पानं वाचत जा. किमान एक 5 माळ तरी झाल्या पाहिजेत. दिवसभरात
5 माळा तरी झाल्या पाहिजेत बघ, ओम नमः शिवाय म्हणत जा आणि जाऊन ये एकदा बेळगावला वगैरे असं त्यांनी सांगितलं म्हणल्या. आणि तुला पुस्तकं वगैरे मी देईन. नाही म्हटलं, मी काय मंदिरात जाते, इथं आहे मंदिर आमच्या इथं म्हटल्या. तर मी मंदिरात जाऊन वगैरे पुस्तकं घेईन असं काही नाही. पण बालोपासनेचं वगैरे घे असं त्यांनी सांगितलं. बालोपासना कर आणि श्रीकृष्ण प्रताप जमलं तर नक्की कर, असं त्यांनी सांगितलं. तर मला चरित्र मात्र म्हणजे त्यांनीच पाठवून दिलं म्हणल्या. चरित्र काय माझं मी घेतलं नाही, त्यांनी पाठवून दिलं स्वतःहून चरित्र. आणि म्हटलं चरित्र मी वाचनाला सुरुवात केली. म्हणजे त्यांची भेट झाल्यानंतर त्याच्यानंतर एक 7-8 दिवसांनी मला चरित्र मिळालं म्हणलं. आणि त्याच्यानंतर पुढं 2-3 दिवसांनी मी आईंचं वाचायला सुरुवात केली. आणि हे असं होत असताना म्हणजे मला असं वाटत होतं, की हे आपण करायला लागलोय. पण जर समजा आपल्याकडनं परत नाही घडलं किंवा मध्ये खंड पडला, उगीच म्हणजे काहीतरी डोक्याला ताण नको, असं पण वाटायला लागलं. आणि उगीच आपण घेतलं का काय मागून, असं पण वाटायला लागलं म्हणलं. मग आईला मी बोलले, की "आई करू ना सुरुवात, नाही तर उगीच म्हणजे असं नको व्हायला की परत मला जमलं, नाही जमलं." तर आई म्हटली, "मग हे आधीच बोलायला पाहिजे होतंस तू. आता काय तू बोलूनच गेलीस की." तर मग मी म्हटलं, "बरं असू दे, काय असेल ते असेल." आणि मी चरित्र वाचनाला सुरुवात केली. शुक्रवार होता म्हणतात त्या आणि त्या दिवशी मी पहिल्यांदा चरित्र वाचनाला सुरुवात केली. चरित्राची त्यांनी 2-3 पानं वाच म्हणून सांगितलेली होती. पण तब्बल 20-25 पानं मी वाचून काढली. का तर वेळ खूप होता त्यावेळेला मी घरी असल्यामुळं. 20-25 पानं मी वाचून काढली. छान वाटलं म्हणला. आणि त्यांनी नामस्मरण करायला सांगितलेलं होतं. तर मग मी मंदिरातून जाऊन माळ घेऊन आले. त्याच्यानंतर बालोपासना घेऊन आले म्हणल्या. आणि मी करायला घरी सुरुवात केली. 5 माळ जप मी करायची म्हणल्या आणि बालोपासना वाचायची. तर म्हणतात की ज्यावेळेला मी हे सुरुवात केलं, त्यावेळेला अचानक मला 2 स्थळं आली म्हणतात. आणि म्हणजे एक 2-2.5 महिन्यातच स्थळं आली 2. आणि स्थळं आल्यानंतर मग मला असं वाटायला लागलं म्हणल्या, की ही कृपा आहे का काय आईंची? आणि बरं झालं आपल्याला स्थळ आलं एखादं. आणि असं वाटायला लागलं आतून, की हे ठरणार आहे आता. आणि ते आलं पण म्हणल्या सगळ्या दृष्टीने चांगली पण होती. ती दोन्ही स्थळं सगळ्या दृष्टीने चांगली होती. तर म्हणल्या मला असं वाटत होतं कुठल्याही स्थळाकडून होकार आला किंवा आई-वडिलांना पण तेच वाटत होतं. कुठल्याही स्थळाकडून होकार आला, तरी आपण तयार आहोत का? तर दोन्ही त्या दृष्टीनं चांगली होती. तर म्हणल्या दोन्ही स्थळांनी नकार कळवला म्हणजे त्यांनी कळवलंच नाही. आणि मग मला असं वाटलं काहीतरी उगीच आपण लगेच 2 दिवस करायला लागलोय आणि लगेच कसं आपण अपेक्षा करू शकतोय. असं आणि परत माझं मन हे झालं आणि मग मी परत आणि आहे तसं रुटीन रोज चालू ठेवलं. 1 वर्ष होत आलं तरी काहीही फायदा होत नव्हता. जैसे थे परिस्थिती होती. मी 33 वर्षाची झाले तरी पण मला काही स्थळं येतच नव्हती मुळात म्हणतात त्या. मुलीचं वय किती आहे आणि फोटो वगैरे बघायचीत माझा आणि ते यायचेच नाहीत. असं चाललेलं होतं म्हणतात. आणि मग माझं म्हणतात जिथं ऑफिस होतं, त्याच्या शेजारी म्हणतात की एक हॉटेल होतं ऑफिसच्या शेजारी. पाय वगैरे बरा झाल्यानंतर बरेच दिवस घरात होते. चरित्र निम्म्यापेक्षा जास्त वाचून काढलं म्हणतात. आणि शेजारी एक हे होतं हॉटेल होतं आणि ते म्हणजे हे एका वर्षानंतर ह्या गोष्टी घडल्या म्हणतात. मी कधीच जात नव्हते म्हणल्या. म्हणजे नेहमी आई डबा करून द्यायची. मला कधीच वेळ यायची नाही. माझे बऱ्याच फ्रेंड्स होत्या म्हणल्या, की त्या जायच्या कधीमध्ये का तर त्या मॅरिड होत्या त्यामुळं त्यांना कधी डबा नाही जमला समजा आणायला वगैरे, तर त्या जायच्या. पण मी कधी जायची नाही त्यांच्यासोबत. आणि मी त्यांच्यासोबत त्या दिवशी गेले म्हणतात. आणि गेले आणि अ, ज्यावेळेला तिथं म्हणजे असं म्हणजे मी माझा डब्बा नव्हता अशी गोष्ट नव्हती म्हणतात. पण त्या दिवशी मी अचानक गेले आणि माझ्या मैत्रिणीचं आणि तिथल्या एका माणसाचं थोडंसं वाजलं म्हणतात. तर त्यामुळं ते भांडण त्यांचं सुरू झाल्यानंतर जे मॅनेजर होता तिथला, तर तो काय झालं म्हणून हे करायला लागला.
तर त्यात थोडीशी आमची चूक होती म्हणल्या. नाही असं नाही, आमची चूक पण थोडीशी होती. तर पण त्यानं जास्तच जरा मिसबिहेवियर करायला सुरुवात केलेली होती तिथल्या त्या माणसानं. मग त्यामुळं ते मॅनेजरनं थोडं सॉल्व्ह केलं, हे झालं. तोपर्यंत जे मेन होते म्हणले, ते कधी नव्हे ते त्या हॉटेलमध्ये आलेले म्हणले. मेन जे होते आणि त्यांना ते बेकार वाटलं, की एक लेडीजबरोबर मिसबिहेव आपल्या इथं नाही झालं पाहिजे. तर त्यांनी त्याला येऊ नको म्हणून सरळ सांगितलं. तर येऊ नको म्हणून सांगितल्यावर माझ्या मैत्रिणीला पण वाईट वाटलं आणि मला पण वाईट वाटलं, की कुणाच्या तरी पोटावर पाणी नको यायला. तर आम्ही त्यांना सरळ बोललो म्हणल्या, की "नाही तसं काही करू नका. आमची पण होती चूक, पण त्यांनी असं नाही शब्द वापरायला पाहिजे होते किंवा असं नाही करायला पाहिजे होतं." हे असं आम्ही बोलून ते सॉल्व्ह केलं आणि त्यांचं तसं काही तुम्ही करू नका. आम्ही पण कुठेतरी जॉब करतोय, तर आम्हाला कुणाच्या पोटावर पाय द्यायचं नाहीये, असं आम्ही बोललो म्हटल्या तिथं. आणि त्यांनी पण ते जे वेटर होते त्या म्हणजे त्यांनी सॉरी पण बोलले. आम्ही पण त्यांना असू दे म्हटलं, आमच्याकडून पण झाली चूक. पण असं तुम्ही नाही वागायला पाहिजे होतं, हे बोललो आम्ही. आणि ते मॅनेजर जे होते ते म्हणजे गेले नंतर आणि म्हणजे ते मेन जे होते ते गेले आतमध्ये आणि मॅनेजरना मी म्हटलं, की "हे कोण होते?" तर "हे मेन आहेत, हे हॉटेलचे मालक आहेत, कधीच नाही आणि आज बरोबर आलेत. म्हणजे आमच्या सगळ्या करण्यावर पाणी आहे आता आणि काहीतरी आम्हाला ओरडा खायला लागणार आहे," असं ते बोलले. आणि मग आम्हाला पण कसं तरी झालं म्हटलं, कधीच असं होत नाही म्हटले आणि आज बरोबर असं झालं. आणि तिथून आम्ही बाहेर पडलो. तिथून आम्ही बाहेर पडलो म्हणल्या आणि किती म्हणजे एक अर्धा पाऊण तास झाला असेल म्हणल्या. अर्धा पाऊण तास झाला असेल आणि आईचा मला फोन आला आणि तुम्हाला सांगू म्हणल्या, मी जेवल्यानंतर तिथून हॉटेलमधून गेल्यानंतर निवांत जरा बसले होते. अजून सगळेजण म्हणजे अजून ब्रेक होता आमचा आणि सगळेजण आपल्या गप्पा मारत बसलेले. मी डोळे मिटून छान असं म्हणजे नामस्मरण करायला लागलेले. एक अर्ध्या तासात आईचा फोन आला की परवा जे सांगितलेलं होतं का नाही मावशीनं ते स्थळ येणार आहे आणि लवकर ये जरा. तर लवकर ये म्हटल्यावर मी म्हटलं, "आता लवकर म्हणजे कितीला? 6 सव्वा 6ला तर येतेच ना मी." तर म्हणले, "ठीक आहे." मी 5:15ला घरी पोहोचले म्हटलं आणि अचानक घरी पोहोचल्या-पोहोचल्या दारात गाडी दिसली आणि मी म्हटलं, "अरे बापरे! एवढी मोठी गाडी घेऊन कोण मला बघायला आले?" आणि मला फार छान पण वाटलं. निदान बघायला तरी मोठी गाडी घेऊन कोणीतरी आले आणि खूप म्हणजे भारी वाटलं मला. खूप चांगली फीलिंग झाली. आणि ज्यावेळेला मी वेंटो बघितली दारामध्ये आणि मला खूप भारी वाटलं म्हणलं आणि ज्यावेळेला मी आत गेले आणि बघितलं तर ते हॉटेलचे जे मालक होते ते होते ते आणि मला एवढा शॉक बसल्यासारखा झाला आणि म्हणजे माझा अवतार पण तसाच मी सकाळी गेलेले तर तसंच मी आलेले होते आणि त्यांना बघितलं ते माझं एकदम हे झाल्यासारखं झालं म्हटलं मला काय सुचेना आणि त्यांचं लक्ष नव्हतं म्हणलं माझ्याकडं. मी तिथनंच पुढनं गेले एकदम आणि त्यांनी जी खाली मान घातलेली होती ती तशीच होती. पण मी त्यांना बघितलं म्हटलं आणि म्हणजे मोस्टली असं होतंय की मुलं बघतात की मुलगी कोण आहे आणि कुठून आली ती कुठून जरी आली तरी ते पहिल्यांदा बघतात. पण ह्या वेळेला उलटं झालं म्हटलं की मी त्यांना बघितलं पण त्यांनी मला बघितलं नव्हतं. आणि मला आत गेल्यानंतर असं झालं आईला काय सांगू आणि म्हटलं आता हे काय मला पसंत करणार आहेत की म्हणजे दुपारी तर या बायका भांडत होत्या आणि तर मला कळेना म्हटलं आता कसं पुढं जायचं वगैरे. का तर मला असं वाटायला लागलं होतं की आमची पण चूक होती आणि त्यांच्या हॉटेलमध्ये काय त्यांचं रेप्युटेशन वगैरे खराब होऊ नये म्हणून त्यांनी हे केलं असेल. पण एक बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होतोय असं वाटायला लागलेलं मला आणि मी ओम नमः शिवाय इतकं ह्यानं म्हणायला लागले म्हटला की अक्षरशः साक्षात भगवान शंकर माझ्या समोर मला दिसायला लागलेले. इतक्या आर्ततेने मी ओम नमः शिवाय म्हणायला लागलेले होते आणि साडी-बिडी नेसली आणि मी पाया पडले आईंच्या. म्हणलं आई आणि मला फार कसं तरी व्हायला लागलेलं आहे आणि का म्हणून मी आज त्या हॉटेलमध्ये गेले असेल असं मला झालं म्हणलं. आणि ज्यावेळेला त्यांनी मला बघितलं तर त्यांना पण म्हणजे हसू आलं त्यांना पहिल्यांदा. म्हटलं तुम्ही दुपारी आलेला काय हॉटेलमध्ये?
तर होय मी आलेले त्यांनी बोलल्यावर मग ते ते बोलले, "हां, हे आलेले काहीतरी थोडंसं प्रॉब्लेम झालेला." आणि मग ते बोलणं वगैरे झाल्यानंतर मला असं रिलॅक्स वाटलं, की म्हणजे थोडंसं स्वभाव वेगळा आहे आपल्याला वाटला त्यापेक्षा या माणसाचा असं वाटलं. आणि तुम्हाला सांगू म्हणतात त्यांनी अजिबात आढेवेढे न घेता म्हणजे आमच्या घरातून निघाल्यानंतर एक 15-20 मिनिटात त्यांनी सांगितलं, "आम्हाला मुलगी पसंत आहे." मी हवेतच मला अक्षरशः मला कळेनाच, की ह्या माणसानं मला पसंतच कशी काय केली? का तर माझे मिस्टर जर बघितले तुम्ही तर इतकी पर्सनॅलिटी त्यांची मस्त आहे म्हणल्या, की म्हणजे एकदम स्मार्ट म्हणतोय ना आपण त्या पद्धतीचं हँडसम म्हणतोय आपण, त्या पद्धतीचा माझा नवरा आहे म्हणतात. आणि मला आश्चर्य वाटत होतं, की मला पसंत कशी काय केली त्यांनी. पण त्यांनी पसंत केली मला आणि त्याच्यानंतर आमचं हॉटेलच असल्यामुळं मला काहीच प्रॉब्लेम आला नाही. तिथंच मग आमचं लग्न, रिसेप्शन वगैरे सगळं हे झालं म्हटलं. आणि मेन म्हणजे मला सासू वगैरे नाही आहेत, सासरे पण नाही आहेत. ह्यांच्या आत्यांनी सांभाळलेलं होतं. तर आत्या म्हणजे त्यांच्या गावी असतात. तर आम्ही त्यांच्याकडेच तेवढं जातोय. मला तुम्हाला खरं सांगू का, ही ही असे म्हणजे म्हणू नये म्हणतात. पण अशी गोष्ट असते, की बाबा आई-वडील, सासू-सासरे, नणंद वगैरे आणि माझे मिस्टर एकुलते एक होते. म्हणजे लगेचच आई-वडील वारले वगैरे. तर आत्यानं सांभाळलं. एकुलते एकच होते आणि सगळं ते जे वडिलांची प्रॉपर्टी किंवा हे ते सगळं आत्यानं व्यवस्थित सांभाळून सगळं त्यांना परत रिटर्न केलेलं होतं. आणि हे एवढ्या मोठ्या, एवढ्या चांगल्या घरात आणि मला कुठलीही जबाबदारी नाही. म्हणजे सासू-सासरे आहेत, त्यांचं करायचं आहे किंवा त्यांचे स्वभाव किंवा नणंद, दीर वगैरे आपण म्हणतोय ते असतात त्रास सगळ्यांना असतात म्हणतात त्या. तर असं कुठलंही मला सासरचं हे झालं नाही. आत्या असतात, आत्या कधीतरी येतात, 4-8 दिवस राहतात. आम्ही त्यांच्या इकडे 4-8 दिवस राहतो. पण त्या कायमस्वरूपी आमच्याकडे नसतात म्हणतात आणि त्यांचा स्वभाव पण फार चांगला. मला इतकं आईंचे त्यावेळेला म्हणतात इतकं म्हणजे आभार मानावं का म्हणजे हे कधीच फिटणार नाहीत ऋण असं बोलावं काही सुचत नव्हतं म्हणल्या. ज्यावेळेला त्यांनी होकार कळवला आणि आई बोलली, "अगं त्यांना कुणी नाही आहे, आई-वडील वगैरे कुणी नाही, फक्त आत्या आहे." आणि हे ज्यावेळेला त्यांनी बोलले म्हणल्या, मला एवढं हे झालं म्हणजे ही गोष्ट म्हणजे असं जर त्या म्हणतात मी जर असं बोलले, तर ते कोणतरी चुकीच्या अर्थानं घेईल, की बाबा काहीच नाही मला मागं म्हणजे मला टेन्शनच नाही. म्हणजे हे प्रत्येक मुलीला असं वाटतं, की बाबा सासू-सासरे म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी असतात. तर तशा कुठल्या रिस्पॉन्सिबिलिटी मला आईने ठेवल्या नाहीत किंवा काय मला खूप जास्त वेळ मिळाला सेवेला म्हणतात त्या. का तर लग्नानंतर जॉब करावा, अशी माझी तिथली परिस्थितीच नाही आहे. मला काही जॉब करायची गरज नाही आहे म्हणतात त्या. त्यामुळे माझा जॉब सुटला आणि मला खरंच एक म्हणजे उलट मी माहेरमध्ये असताना म्हणतात, की थोडेफार जबाबदारी आणि थोडंफार हेडेक होतं. पण लग्न झाल्यानंतर मला काही टेन्शनच नाही आहे असं वाटायला लागलं आणि 3 वर्ष एकदम काहीच नाही म्हणतात. काही म्हणजे निवांत खाणे-पिणे आणि हॉटेल असल्यामुळं तिथनं तर बऱ्याच गोष्टी यायच्या, करायच्या. त्यामुळे मला काही प्रॉब्लेम नव्हता म्हणतात आणि मला खूप सेवेला खूप जास्त वेळ मिळाला. मी सगळ्या सेवा सुरुवात केली म्हणल्या. घरामध्ये मी प्रातःस्मरण सुरुवात केली. त्याच्यानंतर नित्योपासनेची सुरुवात केली. नामस्मरण जे करत होते, ते नामस्मरण वाढवलं आणि 3 वर्ष इतकं सेवा छान झाली म्हणतात माझ्याकडून. ती आईंनी करवून घेतली. मला असं वाटत नव्हतं म्हणतात की माझं इतकं वय झालेलं होतं. तर इतक्या वयात माझं लग्न ठरेल किंवा चांगला एखादा मुलगा मिळेल. कुठनं ना कुठनं कुठलीतरी कमतरता असणारी बाजू मिळेल, असं वाटायला लागलं होतं, वय जसं वाढायला लागलं होतं तसं. असं म्हणतात त्या. पण नाही म्हणतात. आईंनी अशा पद्धतीनं व्यक्ती आणला आयुष्यात, की म्हणजे भले-भले आश्चर्य करायला लागले, की अरे हिला इतका छान नवरा आणि सगळं जिथल्या तिथं हिला कुठली जबाबदारी नाही मागं, कुणाचं काही टेन्शन नाही मागं आणि काय भारी मिळाले हिला, असं सगळ्यांना झालं म्हणतात. आणि 3 वर्षानंतर मग ज्यावेळेला मुलांसाठी आम्ही प्रयत्न करायला लागलो, त्यावेळेला मात्र मला प्रॉब्लेम यायला सुरुवात झाली म्हणतात.
आणि मग मला असं वाटायला लागलं, अरे बापरे! आपण आधीच थोडंसं प्लॅनिंग करायला पाहिजे होतं. का तर लग्न आधी वेळानं झालेलं होतं आणि त्या 3 वर्ष आम्ही थांबलो. माझं वय झालेलं होतं म्हणतात 38 आणि त्यामुळं मग म्हणतात मला करायचं बंद व्हायला लागलं म्हणतात. आता काय करायचं म्हणून आणि मग त्या अशा ह्याच्यामध्ये म्हणतात मला आठवलं काकूंचं बोलणं, की श्रीकृष्ण प्रताप वगैरे वाचन तेन कर आणि म्हणतात श्रीकृष्ण प्रतापचे मी वाचनाला त्यावेळेला सुरुवात केली. श्रीकृष्ण प्रताप हा मला मला वाटते हा 7वा, 8वा, 5वा, 6वा तरी अनुभव असेल, की श्रीकृष्ण प्रतापची पारायणं केल्यामुळं ज्यांना संततीसाठी आवड आहे आणि प्रॉब्लेम येतोय, तर त्यांना खूप चांगले अनुभव आलेले आहेत. तर श्रीकृष्ण प्रतापचं म्हणतात त्या 7वं पारायण चालू झालं. 7व्यांदा मी वाचायला घेतलं. मी प्रत्येक बुधवारी वाचनाला सुरुवात करायची म्हणतात श्रीकृष्ण प्रताप आणि मंगळवारपर्यंत ते संपवायची. रोज एक हे वाचायची तुळशीदल आणि इतकं चांगल्या पद्धतीनं म्हणतात माझ्याकडनं ते झालं आणि 7व्या ह्याच्या वेळेला सॉरी 7व्या म्हणजे पारायणाच्या वेळेला मला राहिलं म्हणतात. डॉक्टरी प्रयत्न चालू होते, पण ते आधी पण हे केले होते. पण 7व्या ह्याच्या वेळेला झालं म्हणतात मला म्हणजे अ, मी प्रेग्नंट राहिले. ज्यावेळेला 7वं पारायण. मग मी पारायणं तशीच चालू कंटिन्यू ठेवली. 9 महिने मी श्रीकृष्ण प्रताप परत, 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 परत एकदा पारायण झालं, की बुधवारी येईपर्यंत वगैरे म्हणजे लगेच यायचाच, पण पुढचा बुधवार येईपर्यंत थांबायची. म्हणजे 1 आठवड्याचा गॅप घ्यायची. परत मी आणि फेरसे सुरू करायची. अशा पद्धतीनं म्हणतात मी 9 महिने पारायणं करत होती आणि त्याच्या प्रभावानं खूप चांगली मुलगी मला आईंनी दिली म्हणतात आणि खूप चांगल्या रीतीनं दोन्ही मुली झाल्यानंतर पण एक मुलगी झाली. दोन्ही मुली झाल्या म्हणतात मला आणि खूप सगळ्या दृष्टीनं मला आईंनी म्हणजे आपण म्हणतोय ना एक मोठी जबाबदारी होती ते मुलांची वगैरे, तर त्यातनं पण मी सगळं व्यवस्थित पार पडले. सगळ्या गोष्टी आईंच्या कृपेनं छान होत गेल्या. पण त्या ह्याच्यामध्ये शरीरावर मात्र माझ्या खूप जास्त परिणाम झाला म्हणतात. की म्हणजे मला फिजिकली खूप प्रॉब्लेम व्हायला लागले, खूप त्रास व्हायला लागला, आजारी पडायला लागले सारखं-सारखं. ह्या गोष्टी व्हायला लागल्या म्हणतात. पण त्यातनं सुद्धा आईनी प्रत्येक गोष्टीतून मला साथ देऊन प्रत्येक वेळेला बाहेर काढलं म्हणतात. म्हणजे नंतर डिलिव्हरीनंतर मला प्रॉब्लेम व्हायला लागले. पण सगळ्या गोष्टीतून आईंनी मला तरीसुद्धा बाहेर काढलं म्हणतात आणि इतके वर्ष मी आता आईंच्या मार्गामध्ये आहे. सगळ्या गोष्टी आईंनी माझ्या मुलांच्या, माझ्या सगळ्या गोष्टी चांगल्या केल्या. पण एक गोष्ट मात्र आहे म्हणतात, की ज्या गोष्टीमुळं मी तरले गेले, ती गोष्ट म्हणजे आईंचं चरित्र म्हणतात. आईंचं चरित्र वाचन ज्यावेळेला मी करायला घेते ना म्हणतात, तर त्यावेळेला म्हणजे मला माहिती नाही आईंच्या सगळ्याच गोष्टी खूप जास्त प्रभावी आहेत असं म्हणतात त्या. पण आईंच्या चरित्रात काय जादू आहे मला माहीत नाही म्हणतात. मी ज्या पण वेळेला चरित्र वाचनाला सुरुवात करते म्हणतात, तर माझे फिजिकली जे पण प्रॉब्लेम्स असतात, ते आपोआप कमी व्हायला सुरुवात आहे आणि चरित्र वाचनात खंड पडला, तर मी खूप वेळा ऑब्झर्व्ह केले म्हणतात त्या, की चरित्र वाचनात खंड पडला, की मला खूप फिजिकली खूप प्रॉब्लेम व्हायला सुरुवात होतात आणि ज्यावेळेला चरित्र वाचन माझं कंटिन्यू चालू असते, त्यावेळेला मी अगदी मस्त फिट अँड फाईन असते म्हणतात. तर चरित्र ही एक गोष्ट अशी आहे म्हणतात, की जी खूप जास्त प्रभावशाली आहे आणि पहिलं पुस्तकसुद्धा जे वाचनाला मी घेतलेलं होतं, ते चरित्रच होतं आईंचं आणि त्या चरित्रामुळेच माझ्या आयुष्यात हा मोठा आमूलाग्र बदल झाला, असं म्हणतात त्या. तर त्या म्हणतात, की चरित्र वाचन मात्र प्रत्येक भगिनीनं रोजच्या रोज केलं पाहिजे. किमान एक पान तरी रोजच्या रोज वाचलं पाहिजे. इतर प्रकाशनं वाचताना चरित्र वाचनाचा खूप मोठे फायदे आहेत, असं म्हणतात त्या. का तर मी खूपदा अनुभव घेतलेला आहे आणि आत्ता तर प्रत्येक क्षणाक्षणाला मला अनुभव येतोय म्हणतात, की चरित्र वाचनात खंड पडला, तर मला लगेच तो जाणवतोय म्हणतात. तर बाकी सगळ्या गोष्टी आईंनी मनासारख्या करून घेतल्या
फक्त आता थोडेसे आता फिजिकली वगैरे असतेच चालू म्हणतात. पण ते कसं ते जरा प्रॉब्लेम व्हायला लागले, की असं वाटतंय आई हे तेवढं नको. तर ह्या गोष्टी असतात म्हणतात. पण बाकीच्या सगळ्या गोष्टी आईंनी माझ्या मनासारख्या केलेल्या आहेत म्हणतात. तर असेच छान-छान अनुभव सगळ्यांना येऊ देत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.